रोल. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सागरराज बोधगिरे, पुणे, महाराष्ट्र. आम्ही पुणेकर संस्था आणि श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट यांच्या वतीने राष्ट्रवीर सैनिक बंधुता रक्षाबंधन यात्रा 2024 यासाठी आम्ही आज प्रवास करत आहोत. आम्ही पुण्यापासून प्रवास सुरू केला 11 तारखेला. 11 ऑगस्टला आम्ही पुण्यातून निघालो. त्यानंतर मुंबईला आलो. आमचा मेन मोटिव्ह होता की सीमेवरील जे जवान आहेत त्यांच्यासाठी राख्या बांधायच्या होत्या. पुण्यातून पुणेकरांनी खूप त्याला प्रतिसाद दिला. प्रत्येक शाळा, महाविद्यालय त्याच्यामधून मुलांनी सीमेवरील जवानांसाठी आपले रिअल हिरो आहेत असा संदेश देण्यासाठी आम्ही त्या राख्या इथपर्यंत घेऊन आलो. तुम्ही पाहू शकता की ही भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे. या सेक्टरचं नाव आहे केरन. आपण कुपवाडा जिल्ह्यामध्ये आहोत आणि ह्या सीमेवरील जे जवान आहेत त्यांच्यासाठी आपण रक्षाबंधनाचं कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्यासाठी या दोन्ही संस्था एकत्र आल्या आणि हा उपक्रम आम्ही सुरू केला. प्रवासामध्ये येता आम्हाला बऱ्याचशा कॅम्पला भेट देता आली, तिथे रक्षाबंधनचे कार्यक्रम करता आले आणि आज आपण ह्या केरन सेक्टरमध्ये कुपवाडा जिल्ह्यामध्ये आहोत. ह्या नदीला किशनगंगा नदी म्हणतात आणि ही नदी पाकिस्तानची जी लोक आहेत त्या ह्या नदीला नीलम व्हॅली म्हणतात आणि आपण भारतीय लोक सगळे या नदीला किशनगंगा नदी म्हणतो. ही फक्त फेन्सिंग हीच आहे, ही बॉर्डर म्हणजे नदी आहे किशनगंगा नदी. समोर तुम्ही जो सगळा भाग पाहू शकता, ज्या पाकिस्तानच्या ज्या गाड्या आहेत ते येणार जाणार पाहू शकता, हा आहे पाकिस्तान आणि आपण बसलो आहोत ह्या भारतामध्ये. तर हा आमचा उपक्रम होता. आमचा मेन मूळ उद्देश होता की सीमेवरील जे जवान आहेत त्यांना राख्या त्यांना पोचवायच्या होत्या, तिथे रक्षाबंधन करायचं होतं आणि आज रक्षाबंधनचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी करतोय. खूप आनंद वाटतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.